माझ्या बंधू भगिनींनो, मी आज तुमच्याशी हेतुगुज करणार आहे। मी डॉक्टर वसंत खटाव, बालरोगतज्ञ, प्रॅक्टिसिंग बोरिवली। आपण आज पाहणार आहोत की हेल्मिंथेसिस म्हणजेच वॉर्म इन्फेस्टेशन किंवा जंतूचा प्रादुर्भाव हा का होतो, कसा होतो, कसा प्रिव्हेंट करायचा। मुख्य कॉज त्याची जी कारणं आहेत ती म्हणजे स्वच्छता। जेवढी जास्त स्वच्छता तेवढं प्रमाण कमी राहणार आहे। म्हणून अंडर डेव्हलप कंट्रीज किंवा आफ्रिका यामध्ये ह्याचं प्रमाण जास्त आहे। किती प्रमाण आहे? वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन प्रमाणे जवळजवळ 24% लोकांच्यामध्ये त्यांचा प्रादुर्भाव आहे। भारतामध्ये तो जवळजवळ 20% प्रादुर्भाव आहे आणि आफ्रिकन कंट्रीमध्ये त्याच्यापेक्षा जास्त आहे। म्हणून केंद्र सरकारनं 10 फेब्रुवारी हा दिवस मुकरर केलेला आहे। कशात केलेला आहे तर वर्म्स इन्फेक्शन कमी होण्यासाठी, ज्याला म्हणतात नॅशनल डिवॉर्मिंग डे, आणि काही स्टेटमध्ये तो 2दा केला जातो। आपण आता पाहू की त्याची कारणं कोणती आहेत। मुख्य कारण म्हणजे स्वच्छता व्यवस्था असेल, मुलं हातपाय व्यवस्थित धुत असतील, भाजीपाला फळं स्वच्छ धुवून खात असतील, मातीवर खेळल्यानंतर हात स्वच्छ धुत असतील तर त्याचा प्रादुर्भाव कमी होणार। म्हणजे थोडक्यात पर्सनल हायजीन अतिशय महत्त्वाचं आहे। टॉयलेट्स, हल्ली टॉयलेट्स सगळे वाढलेले आहेत, त्यामुळे त्याचं प्रमाण कमी होणार आहे। आपण आता पाहू कुठल्या कुठल्या प्रकारचे जंतू काय काय करतात बॉडीमध्ये। एक म्हणजे साधारणपणे मी जे कॉमनेस्ट बोलणार आहे, जे कॅन बी प्रिव्हेंटेबल आहे, ॲस्कर्स लंब्रिकॉइड जे राऊंड वर्म्स, दुसरे आहेत ते हुक वर्म्स, तिसरे आहेत ते व्हीप वर्म्स आणि चौथे आहेत ते पिन वर्म्स। या की दुसरे त्याच्याविषयी मी बोलणार नाही आहे। आता जे राऊंड वर्म्स याचे 8 इंच 10 इंच लांबीचे असतात, त्या पोटात घालतात, त्याचे माती जवळजवळ 2 लाख अंडी ती तयार करत असते दर दिवशी, आणि त्यांचं लाईफ जवळ 2 ते 3 वर्ष असतं। आणि हुक वर्म्स तसंच राऊंड वर्म्सचं इन्फेस्टेशन जे आहे ते 1 बिलियन म्हणजे जवळजवळ 100 कोटी लोकांच्या मध्ये याचं इन्फेस्टेशन आहे। हुक वर्म जे आहेत ते हुकसारखे असतात, ते रक्त पितात आणि त्यामुळे आपलं रक्त बरंच कमी होऊन जातं मुलांच्यामध्ये। त्यांचा मुलांच्यामध्ये प्रमाण जास्त आहे। ते जवळजवळ 1 ते 2 वर्ष बॉडीमध्ये राहतात आणि ते रक्तपित असतात। व्हीप वर्म्स हे आपल्या लहान हाताळ मोठ्या हाताच्यामध्ये जी जागा आहे सिकम त्याच्यामध्ये वाढतात, ते देखील आपला अन्नरस घेत असतात। आणि पिन वर्म मोस्ट कॉमन, ह्याचं ऑल द कंट्रीमध्ये कॉमन आहे आणि जवळजवळ मोर दॅन 100 कोटी लोकांच्यामध्ये याचं प्रमाण आहे। आणि ते जे आपण आई कंप्लेन करत असते की मूल संड्या जागा खाजवत असतो, तिकडून ते जंतू तिकडे त्याची माती तिथे अंडी घालत असते आणि ते अटर्निफेस होत असतो। तर ही चारही जे प्रकारचे जे मोस्ट कॉमन आहेत त्यासाठी एकच ड्रग आहे आणि ते आयदर अल्बेंडाझॉल किंवा मेबेंडाझॉल। गव्हर्नमेंट इन्सिस्ट करतो की वर्षातून एकदा सर्व 1 वर्ष ते 19 वर्षाच्या मुलांना हे दिलं पाहिजे, तर त्याचा प्रादुर्भाव कमी होईल। आणि सरकारनं ही स्कीम 2015 पण सुरू केलेली आहे आणि यावर्षी 10वं वर्ष आहे। मी आपल्या सर्वांना रिक्वेस्ट करतोय की हा जंतूचा प्रादुर्भाव कमी केल्यानं मुलं सुदृढ होतील, त्यांच्यामध्ये रक्तक्षय होणार नाही आणि त्यांचं इव्हन ब्रेन जास्त शार्प होईल आणि त्यांचं ओव्हरऑल ग्रोथ चांगली होईल। आणि म्हणून मी आपल्या सर्वांना रिक्वेस्ट करतोय की तुम्ही अंगणवाडी वर्कर्स, अंगणवाडी, स्कूल्स ह्या सर्वांमध्ये हे अवेलेबल देणं महत्त्वाचं आहे आणि ते सर्वांना आपण द्यावं, सरकारला सहकार्य करावं आणि आपल्या देशातल्या मुलांचं स्वास्थ्य चांगलं करावं। थँक्यू व्हेरी मच।